नमस्कार. पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त दमदमीत गूळ आणि साखर न वापरता ड्रायफ्रूट लाडू करणार आहोत. बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे. जरूर अशा पद्धतीने करून बघा. लहान मुलांना सुद्धा हे लाडू अगदीच तुम्ही देऊ शकता. अतिशय पौष्टिक आहेत, मस्त होतात. पटकन सुरुवात करूयात. तर इथे गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला. यामध्ये आपल्याला सुरुवातीला 2 चमचे खसखस घ्यायची आणि मंद आचेवरती थोडासा रंग बदलेपर्यंत खसखस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर बघू शकाल खसखस व्यवस्थित भाजून झाली. आता ही एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. आता खसखस व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता सेम त्याच पॅनमध्ये आपल्याला साधारण 2 चमचे साजूक तूप घालायचे. तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाव कप काजू, त्यानंतर इथे मी पाव कप बदाम घेतलेत ते घालूयात. त्यानंतर पाव कपच आपल्याला कच्चे शेंगदाणे घ्यायचे. आता हे संपूर्ण व्यवस्थित रंग बदलेपर्यंत आणि थोडेसे यावरती डाग पडेपर्यंत बदामाचं आणि शेंगदाण्यांचं साल तडकेपर्यंत व्यवस्थित हे आपल्याला भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे तुपावरती. तर बघू शकाल छान असे हे ड्रायफ्रूट्स इथे मी भाजून घेते आणि आता ह्याचा रंग संपूर्ण बदललेला आहे. आता हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर हे ड्रायफ्रूट्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले. सेम त्याच पॅनमध्ये इथे पाव कप मी पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. त्यानंतर पाव कपच आपल्याला इथे खरबुजाच्या बिया घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता हे दोन्ही पण घालून झालं की मंद आचेवरती छान असे ह्या बिया छान अशा तडतड उडेपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर मस्त ह्या बिया व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. छान अशा तडतड ह्या बिया इथे छान उडायला लागलेल्या आहेत, म्हणजेच व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. आता ह्या बिया व्यवस्थित भाजून झाल्या की जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ह्या बिया आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. मस्त. तर सर्व जिन्नस भाजून आणि तळून झालेले आहेत. आता त्याच पॅनमध्ये साधारण 1 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचे आणि यामध्ये आपल्याला साधारण 1 वाटी इथे मी सीडलेस खजूर घेतलेला आहे. तर हे खजूर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि मंद आचेवरती छान हे मऊसूद होईपर्यंत खजूर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे. तर बघू शकाल खजूरसुद्धा छान असं मऊसूद इथे शिजलेलं आहे. आता एका वाटीमध्ये आपण हे खजूर काढून घेऊयात. तर खजूर आता वाटीमध्ये काढून झालं. सेम त्याच पॅनमध्ये साधारण अर्धा चमचा फक्त साजूक तूप घालायचं आणि साधारण पाव कप इथे मी बेदाणे घेतलेले आहेत. बेदाणे फक्त थोडेसे आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत, खूपही जास्ती आपल्याला फ्राय करायचे नाही आहेत. तर बघू शकाल थोडेसे हे बेदाणे फुलले की ड्रायफ्रूट्समध्ये आपल्याला काढून घ्यायचे. तर सर्व जिन्नस इथे आपले भाजून आणि तळून व्यवस्थित झालेले आहेत. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण जिन्नस गार करून घ्यायचे आणि थोडे थोडे हे व्यवस्थित मिक्सरला घालून घ्यायचे आहेत. हे बघा 2 बॅचेसमध्ये मी ही प्रोसेस करणार आहे. मिक्सरचं झाकण लावायचं आणि पल्स मोडवरती हे फक्त फिरवून घ्यायचं. तर बघू शकाल पल्स मोडवरती हे फिरवून घेतलं आणि असं थोडंसं ठोकर ठोकर किंवा दरदर असंच मी ठेवलेलं आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्सचे चंक्स येणं अतिशय गरजेचं आहे, त्याची चव अतिशय सुंदर लागते. तर ही प्रोसेस मी 2 बॅचेसमध्ये करून घेते. आता जे उरलेले होते ते सुद्धा मिक्सरला व्यवस्थित पल्स मोडवरती फिरवून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि बघू शकाल छान असं दरदर टेक्स्चर मी इथे ठेवलेलं आहे. आता सर्वात शेवटी जी भाजून घेतलेली खसखस आहे ती यामध्ये घालायची. त्यानंतर हे आपण खजूर जे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे, मऊ करून घेतलेलं आहे, हे खजूर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता हाताच्या साहाय्याने हे व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला 4 ते 5 वेलची खलबत्त्यात कुटून मगच यामध्ये घालायच्या. परत एकदा एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. मस्त. तर आता हे एकजीव करून झालं, मिक्स करून झालं की ह्यातून आपल्याला जेवढा तुम्हाला केवढा छोटा हवा आहे मोठा हवा आहे लाडू त्या हिशोबाने हे मिक्सचर हातात घ्यायचं आणि ह्याचा लाडू अशा पद्धतीने वळून घ्यायचा. अजिबातही कुठेही त्रास होत नाही. पटपट ह्याचे लाडू वळले जातात आणि बघू शकाल किती सुंदर हा लाडू वळून इथे तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये हा लाडू काढून घेऊयात. अशाच पद्धतीने इथे सर्व लाडू बनवून तयार करून घेते. तर बघू शकाल सर्व लाडू इथे बनवून तयार करून घेतले. रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख या लाडवांना आलेलं आहे. लहान मुलांना अगदी पौष्टिक लाडू आहेत. जरूर अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट्सचे लाडू तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे.
अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.